तिवसा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मुलांच्या शाळेमध्ये 122 पटसंख्या असून या ठिकाणी पूर्णवेळ मुख्याध्यापक नसल्याने येथे 6 शिक्षक पदे आहे। यापैकी एक शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात दुसरीकडे पाठविण्यात आले आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना 1 महिना शिकवल्यावर त्या शिक्षकांना इतरत्र पाठवल्या जात असल्याने इतर शिक्षकांवर ताण येतो व विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरणासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते। त्यामुळे समाजामध्ये जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वाईट होतो व पालकांमध्ये यामुळे चुकीचा संदेश जातो। त्यामुळे या ठिकाणी पूर्वी असलेल्या सहाय्यक शिक्षिका मंदा हुगुसकर यांना तात्काळ 2 दिवसात मूळ ठिकाणी रुजू करण्यात यावे। 2 दिवसात रुजू न झाल्यास सर्व विद्यार्थी व पालक यांना घेऊन पंचायत समिती कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल। तसेच 1 जुलै 2024 पासून शाळा सुरू झाली असून अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना शासकीय गणवेश मिळाला नाही। मागच्या वर्षापर्यंत शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या दिवसाला गणवेश वितरित करण्यात आले होते, परंतु आता 1.5 महिना लोटून 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिनापर्यंत अजूनही गणवेश प्राप्त झाले नाही। त्यामुळे स्वातंत्र्य दिनाला यावर्षी प्रवेश घेतलेले विद्यार्थी गणवेशामध्ये नव्हते, याचीही दखल घ्यावी व लवकरात लवकर विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात यावे। या दोन्ही मुद्द्यांवर ताबडतोब कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजय सुरटकर व सदस्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती तिवसा यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।